सर, तुम्ही आता आम्हाला मूर्तीच्या स्थापनेविषयी सांगितलं, सगळा इतिहास सांगितला. पण त्याच परिसरात इतरही देव आहेत, त्यांच्याविषयी जरा सांगा. त्यांचा जर परिचय करून घ्यायचा असला तर त्याचे 3 गटामध्ये विभागणी केली जाते. एक परिवार देवता, दुसरी प्राकार देवता आणि तिसरा गट म्हणजे परिसर देवता. परिवार देवता म्हणजे जगदंबेच्या परिवार देवता 5 आहेत. जगदंबेची प्रत्येक वेळेला केलेली आरती या 5 देवतांना ओवाळली जाते, म्हणून त्या जगदंबेच्या परिवारातल्या देवता मानल्या जातात. करवीर निवासिनी महालक्ष्मीची मुख्य मूर्ती, त्याचबरोबर महाकाली, महासरस्वती, समोर असलेला गणेश आणि देवीच्या मस्तकावर असलेल्या मजल्यावर असलेलं मातृलिंग नावाचं एक शिवलिंग, या त्या 5 परिवार देवता मानल्या जातात, की त्या देवतेची करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या परिवारातल्या देवता मानल्या जातात आणि म्हणून महालक्ष्मीचे सगळे उपचार या 5ही देवतांना केले जातात. दुसरा भाग येतो तो प्राकार देवतेचा. प्राकार देवतेचा म्हणजे मंदिराच्या सभोवताली असलेल्या तटबंदीच्या आत ज्या देवतांचे विराजमान झालेल्या आहेत मूर्ती, त्या सगळ्या देवता या प्राकार देवतामध्ये येतात. प्राकार देवतामध्ये आपल्याला अगदी हनुमंतापासून गणपतीपासून अनेक देवदेवतांची शिल्प त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला रामाचं मंदिर आहे, त्यानंतर साधारणपणे 4 शिवलिंग आहेत त्या ठिकाणी, नवग्रह मंडप आहे, अष्टदिक्पाल आहेत आणि काल आपण ज्या पंचगंगेचा परिचय करून घेतला पहिल्या दिवशी, त्या पंचगंगेच्या 5 नद्यांची मूर्तिशिल्पसुद्धा त्या मंदिराच्या प्राकारामध्ये आहेत. या सगळ्या देवता प्राकार देवता साधारणपणे 200च्या सुमारास आहेत. इतक्या मोठ्या संख्येनं प्राकार देवता या मंदिराच्या तटबंदीच्या अंतर्भागामध्ये आहेत. त्यानंतर या मंदिराचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दक्षिण भारतीय मंदिर रचना शैलीप्रमाणे प्रत्येक मंदिरामध्ये 2 तीर्थकुंड किंवा 2 जलाशय असतात. तसे या मंदिराच्या प्राकारामध्ये 2 जलाशय आहेत, एक काशीकुंड आणि दुसरं मनकर्णिका कुंड. या दोन्ही कुंडांचं अतिशय महत्त्व पौराणिक ग्रंथामध्ये सुद्धा आहे आणि इतिहासामध्ये सुद्धा आहे. ऐतिहासिक संदर्भानुसार मनकर्णिका कुंडामध्ये स्नान केल्यानंतर देवतेचं दर्शन घ्यायचं अशी परंपरा आपल्याला करवीर मातमध्ये पाहायला मिळते. आणि काशीकुंड आणि मनकर्णिका कुंड ही या जगदंबेच्या उपासनेमधली अतिशय महत्त्वाचा घटक असलेली 2 जलाशय या मंदिराच्या प्राकारातच आहेत. आणि मग येतो तो परिसर देवतेचा भाग. परिसर देवतेमध्ये मग कोल्हापुरामध्ये असलेल्या या जगदंबेशी संबंधित असलेल्या इतर अनेक देवता, अक्षरशः शेकडोच्या संख्येनं देवता त्या महालक्ष्मीच्या संदर्भात आहेत. पूर्व बाजूला उजळाई देव, त्यानंतर टेकडीवरती टेंबलाई देवी, त्र्यंबोली देवी आहे, दक्षिणेला चक्रेश्वर आहे, चक्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे, पश्चिमेला अगदी कळ्यापर्यंत महादेवाचे अनेक मंदिरं आहेत. ती करवीर निवासिनीच्या क्षेत्रदेवता म्हणून मानल्या जातात. वायव्येला केदारनाथ ज्योतिबांचं मंदिर आहे. अशा अनेक परिवार देवता, परिसर देवता आणि प्राकार देवता यांची मांदियाळी म्हणून ही करवीर भूमी दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.